नमस्कार तुम्हा सर्वांचं जीत राऊत या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाचे लड्डू। त्यासाठी आपण सर्वप्रथम तीळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ते आपण चांगले आता भाजून घेऊया। ते आता तीळ भाजून झाल्यानंतर आपण गूळ घेऊया आणि गूळ चांगला खिसून घेऊया। अशा प्रकारे खिसा म्हणजे तुमचे हात दुखणार नाहीत। याने लवकर काम होते आणि हाताची पण जास्त मेहनत लागत नाही। आपण हे तीळ भाजून घेतलेले होते ते आता मिक्सरमधून काढून घेऊया। आणि इथे बदाम आणि इलायची घेतली आहे, ती इलायची आणि बदाम आपण कुटून घेऊ। इलायची ही तिळामध्ये टाकू म्हणजे त्याचा स्वाद एकदम सुगंध मस्त येणार आहे। आणि जे बदाम आपण घेतलेले आहेत त्याचे आपण तुकडे करून घेऊया आणि ते लड्डूमध्ये टाकू। जेव्हा सर्वात शेवटी मिश्रण तयार होईल तेव्हा आपण ते बदाम त्यामध्ये टाकून घेऊया। झाले बदाम पण आपले झाले, ते एकत्र करून वेगळे करून ठेवूया। आपला तीळ तयार झालेला आहे मिक्सरमधून काढून। आता आपण हा गूळमध्ये मिक्स करून त्याचे लड्डू करून घेऊया। हे लड्डू हिवाळ्यात खायला एकदम पौष्टिक असे असतात, तसे आपण वर्षभरही खाऊ शकतो। हे पौष्टिकच असतात। आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकू आणि लड्डू बनायला घेऊ। ह्यासाठी आपण हे एकजीव गूळ आणि तीळ हे एकजीव करून घेऊया मस्तपैकी आणि नंतर आपण त्याचे लड्डू बनायला सुरुवात करूया। हे सर्व आपण एकजीव करून घेतलं आहे। आता आपण याचे लड्डू बनायला सुरुवात करू। छान असे छोटे छोटे गोळे करून मस्त लड्डू बनवूया। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे लड्डू कसे वाटले। हे आपण 1 ते 1.5 महिना बंद डब्यामध्ये ठेवू शकतो आणि कधीही खाऊ